लाईट हाऊसतर्फे माजी विद्यार्थी मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला। सदरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर राहुलजी दामले, भारतीय जनता पार्टीचे गटनेते शशिकांत कांबळे तसेच स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर, मंदार हळबे, नगरसेविका रंजना मितेश पेंडकर, नगरसेविका शारदा प्रदीप चौधरी आणि हक्काचे महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राणा शेठ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने हे उपस्थित होते। उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे संस्थेचे संस्थापक गणेश नटराजन सर आणि रिजनल हेड आरती हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली लाईट हाऊस येथील सर्व कर्मचारी यांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे वाटा लाभला। क्लस्टर हेड निलेश पाटील यांनी डोंबिवली आणि आंबिवली येथील लाईट हाऊस संस्थेची डोनर कंपनी वेल्स फार्गो यांना सर्व विद्यार्थी आणि लाईट हाऊस संस्थेतर्फे खूप खूप धन्यवाद दिले की ज्यांच्यामुळे आज हजारो विद्यार्थ्यांना या प्रोग्रामचा लाभ घेता येत आहे। आतापर्यंत 4500 विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घेतला आहे। तसेच 2000 विद्यार्थ्यांना या उपक्रमातून नोकरी मिळाली आहे। हा उपक्रम राबवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 2 इमारती उपलब्ध करून देण्यात आल्या, त्याबद्दल त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राहुलजी दामले म्हणाले, महानगरपालिकेच्या उपक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी तसेच बेरोजगार तरुण तरुणी यांनी घ्यावा असे आवाहन केले। हाऊसमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आपल्या प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आणि ॲल्युमिनी मीटचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे, ज्याच्यासाठी 180 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लाडके माननीय उपमहापौर श्री राहुलजी दामले सर होते। तसेच नगरसेवक म्हणजे वॉर्ड 8चे सर्व नगरसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। तसेच भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे गटनेते शशिकांत कांबळे सर, मुकुंद पेडणेकर सर, मंदार हळबे सर, रंजना पेंडकर मॅडम, शारदा चौधरी मॅडम आणि महाराष्ट्र हक्काची मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राणा शेठ हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। लाईट हाऊस संस्थेतर्फे आम्ही फाउंडेशन कोर्स नावाचा एक कोर्स चालवतो, जो 18 ते 35 वर्षीय वयोगटातील सर्वांसाठी मोफत आहे। आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स नंतर एक स्किलिंग कोर्ससुद्धा करायला मिळतो, ज्याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहेत। आणि कोर्स झाल्यानंतर आम्ही मुलांना नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो। आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत आपले 2 लाईट हाऊस चालू आहेत, एक डोंबिवली आणि एक आंबिवली येथे। तर साधारण या 2 लाईट हाऊस मिळून 4500 विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग आपण पूर्ण केलेलं आहे आणि यापैकी जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांना आपण चांगली परमनंट नोकरी मिळवून दिलेली आहे आणि बरेचसे आमचे विद्यार्थी आता मॅनेजर लेवलपर्यंत काम करत आहेत। हेलो फ्रेंड्स, दिनेश गौतम ताम से। मुझे लाइट हाउस के बारे में मेरी मम्मी का कम्युनिटी ग्रुप है, उनके वहाँ से पता चला था। तो यहाँ पे मैं एज अ ऑटो कैड डिज़ाइनर कोर्स के लिए ज्वाइन हुआ था। स्टार्टिंग में मुझे थोड़ा प्रॉब्लम हुआ यहाँ ये सीखने के लिए कि क्या होगा, कैसा होगा, बट एक बार यहाँ पे ज्वाइन किया, यहाँ पे लोगों के साथ मिलना जुलना, यहाँ का जो भी स्किल्स डेवलपमेंट जो भी हुआ मेरा, उसमें बहुत एंटरटेनमेंट हो गया, गेम्स हो गया, लर्निंग हो गया, इंग्लिश स्पीकिंग हो गया, बहुत सारी चीज़ें हो गई। उसकी वजह से मुझे कॉन्फिडेंस की वजह से मुझे कॉन्फिडेंस आ गया कि मैं कुछ भी कर सकता हूँ। जो भी स्टेज फियर है वो स्टेज फियर पूरा ख़त्म हो गया। उसके बेसिस पे मुझे जॉब लगा एज अ मेंटेनेंस एग्जीक्यूटिव एक लेडेक्स कंपनी में। वहाँ पे मेरा डेजिग्नेशन एज अ असिस्टेंट मैनेजर है। तो इन द बेसिस ऑफ ऑटोकैड कोर्स जो यहाँ पे मैं लाइट हाउस में सीखा। लाइट हाउस कोर्स की वजह से मुझे पैकेज है वो जो मिनिमम मिलने वाला था उसमें मुझे ग्रोथ करके मिला। स्टूडेंट्स को यही बोलना चाहूँगा, एक बार यहाँ पे लाइट हाउस में विजिट करो, जो भी एक्स्ट्रा स्किल्स है
जो आपको भी पता नहीं है कि क्या आगे जाके कितना बेनिफिट देगा, वो यहाँ पे आपका जो भी सारी स्किल्स है फुलफिल करेगा। आपका स्टेज फियर है या कुछ भी है वो यहाँ पे सब खत्म हो जाता है। स्टेज फियर कुछ नहीं होता है, आपका वोकेबलरीज इम्प्रूव होता है और बहुत सारी चीज़ें यहाँ पे सीखने के लिए फन है। जो भी अगर आपको मेंटली प्रेशर है वो भी यहाँ पे रिजॉल्व होता है। यहाँ पे जो भी मैम्स है वो आपको 1-on-1 गाइडेंस देते हैं। हाऊस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे जो हा संयुक्त विद्यमानी हा जो कार्यक्रम इथे चालतो, एक महिन्या दीड महिन्यापूर्वी त्या लाईट हाऊसचे कोणीतरी त्यांचा प्रतिनिधी माझ्याकडे आला होता आणि त्यांनी मला काही गोष्टींचं आमंत्रण दिलं, काही गोष्टी दाखवल्या. खरं तर मी त्यावेळेला खूप वेगळ्या पद्धतीने या विषयामध्ये रिॲक्ट झालो होतो. तो भाग नंतर पुढे वेगळ्या पद्धतीने पुढे गेला. लाईट हाऊसचे बरेच प्रतिनिधी मला येऊन भेटले, त्यांनी मला या लाईट हाऊसचं सगळं कार्य समजावून सांगितलं. हल्ली एक गोष्टीची खूप काळजी घ्यायला लागते, ती म्हणजे अशी असते की अनेक NGO या NGO नावाने समाजामध्ये काम करत असतात, पण ते काम करत असताना समाजासाठी उपक्रम राबवण्यापेक्षा त्यांचे वैयक्तिक उपक्रम राबवण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. त्यात परमार्थ नसतो तर स्वार्थ असतो, सेल्फिशनेस असतो. जे सगळ्यांनाच मराठीत पूर्ण कळेल असं नाही, त्याच्यामुळे काही विषय कळला नाही तर नंतर तुमच्या प्रतिनिधींना जरूर आपण विचारा. पण नंतर असं जाणवलं की खूप योग्य प्रकारे इथे काम चालू आहे आणि हे काम चालू असताना सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो की आपण अनेक उपक्रम राबवतो आणि राबवत असताना लोकांना कसली गरज असते, मुलांना कुठली गरज असते, तर मुलांना गरज असते ती त्यांच्या भवितव्याची. आपण शिक्षण घेत असतो, शिक्षण घेऊन आपण थांबतो. मगाशी त्या ताईने सांगितलं की डिप्रेशन मध्ये जायच्या वेळेवर होती, पण त्याचं कारण असतं की आपण एका BCom झालो, BA झालो, BSc झालो, जे काही शिकलो आपण ते आपण शिकतो कशासाठी, तर आपल्या भवितव्यासाठी शिकतो. कोणी जॉब करतो, कोणी चांगली प्रकारची नोकरी करतो आणि मग आपल्याला आई वडिलांनी ज्याच्यासाठी वाढवलंय त्यांचं कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं आणि मग मला माझ्या कुटुंबाप्रती मला जे कर्तव्य पुढच्या काळात करायचंय त्याचा तो प्रयत्न करतो. आणि या प्रयत्नांमध्ये जर का त्याला अपयश येत राहिलं तर मग त्याची दिशा बदलत जाते आणि मग त्यांनी सांगितलं तर डिप्रेशन या वेळेला यायला लागतं. आणि नेमकं याच वेळेला आपल्यासारखी संस्था याच्यामध्ये भाग घेते आणि तो जो विद्यार्थी आहे किंवा जो कॅन्डिडेट आहे तो त्याला पायावर उभं राहायला मदत होते. हे आपलं सगळ्यात मोठं काम आहे आणि त्याचं मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. की हा जो पेशन्स ठेवणं हा जो भाग आहे, सुरुवात करणं हा जो भाग आहे, त्याच्यामध्ये खूप अटी शर्ती तुमचे ठेवू नका. त्या अटी शर्ती थोडे दिवस जाऊ द्या, तुम्ही एका उंचीवर पोहोचा आणि मग तुम्हाला असं कळेल की तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी समोर मिळत जातील. तुम्हाला कुठल्या गोष्टी मागायला लागणार नाही. आपण जो उपक्रम करता आपल्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. सगळे जे समोर कॅन्डिडेट असतील, विद्यार्थी असतील, सगळे प्रतिनिधी असतील, तुम्ही सुद्धा तुमच्या भावी आयुष्याला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं जे आयुष्य आहे किंवा तुमचं कुटुंब आहे हे त्याची खूप भरभराट हो. आपण आपल्या कुटुंबामध्ये तुमच्या कुटुंबाचं नाव खूप मोठ्या